गडचा दौरा कसा असणार काय सांगा? आज आमचं आपल्या विश्वाचं दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी पुन्हा नतमस्तक होण्यासाठी चाललो आहे रायगडाला. आज मुक्काम येत आम्ही रायगडला. उद्या सकाळी 30 तारखेला रायगडाच्या चरणी नतमस्तक होऊन तिथले पवित्र माती कंपाळी लावून आशीर्वाद घेऊन पुन्हा अंतरवल्ली येणार आहे. तर जातानीचा मार्ग जातानीचा मार्ग रायगड येतानीचा दुसरा आहे. बरं रायगडच निवडण्यामागचं कारण काय आहे? तुम्ही शपथ वगैरे घेतली होती का? काय नेमकं कारण होतं की तुम्ही पुन्हा रायगड? नाही मी तो कायदा बनल्याच्या नंतर दर्शन घ्यायला येईल म्हणून मी आता दर्शन घेण्यासाठी चाललोय. तुम्ही म्हणाले होते की ज्यावेळेस आरक्षण मिळेल त्यावेळेस तसंच गुलालाचा ट्रक घेऊन लोणावळ्यापर्यंत आणि तिथून पुढे रायगडला जाणार असं म्हणले होते. या कायद्याच्या मार्फत हे जो कायदा काल बनलाय अधिसूचना निघाल्या याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं की मग विजयी सभा घेणार. जाहीर सभेचं काय? विजयी सभा घेणार आता ते सांगितलं. विजय सभा कुठं रायगडाच्या ते मी वेळेवर डिक्लेअर करणार. पाटील अधिसूचना निघाली ती आता तुम्ही बोलला गुलालाचा अपमान सरकार करणार नाही. सरकारने आता काय करायला हवं, काय काळजी घ्यावी? अगोदर हे सांगतो, बरं झालं तुम्ही विचारलं. अगोदर हे सांगतो की सरकारनं त्यावरती म्हणणं मागितलेलं आहे. 15 दिवसाचा वेळ आहे म्हणणं देणाऱ्यांना. मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतोय माझं असं म्हणणं आहे आणि विनंतीसुद्धा आहे सगळ्यांना, जे अभ्यासक आहेत आरक्षणाचे, जे तज्ज्ञ आहेत, ज्यांना आरक्षणाच्या कायद्याबद्दलची घटनेच्या कायद्याबद्दलची माहिती आहे, घटना अभ्यासक आहेत आणि कायदा अभ्यासक आहेत, ज्यांना आरक्षणाच्या बाबतचे बारीक खचखाळगे माहिती आहेत, या सगळ्यांना विनंती की तुमचं म्हणणं तिथं मांडा. हा जो सगळ्या सोयऱ्यांचा आता कायदा बनतोय इथं तुमचं म्हणणं 15 दिवसात तिथं मांडा. सगळा सोयरा ह्यो फायनल शब्द आहे. ज्याची नोंद मिळाली ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्यांना यापासून नोंद न मिळाल्यामुळं फायदा होणार आहे लाखो करोडो लोकांचा. ही शब्द मराठा समाजाने लक्षात ठेवावा. मग ह्या अभ्यासकांनी आता तिथं म्हणणं मांडावं. उगाच व्हॉट्सअप फेसबुकला गप्पा ठोकीत बसण्यापेक्षा इकडं समाजाच्या कामाला किती हे त्याच्यातून दाखवून तुम्हाला आम्हाला काय दाखवायचं आहे, काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला, त्याच्यापेक्षा तिथं ताकद वापरा तुमची. इकडे तिकडे शक्ती वायाला घालू नका. तुमची बुद्धीचा उपयोग तिथं करा. तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा, कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे. फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ॲड करायचं आहे का? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं की मी त्यांना आव्हान केलेलं आहे. तुमचं काय म्हणणं मांडायचं आहे का तुम्ही तिथं मांडा, म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल. ध्यानात असू द्या. सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करून सांगतो, अभ्यासकांना, सगळे तज्ज्ञ आहेत, जे कोण असतील, वकील बांधव असतील, त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या सोयऱ्यांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा. ते त्याच्यात घेणार आहेत. इकडं कशाला मांडता आणि इकडं कशाला लिहिता, आमकं झालं तर काही झालेलं नाही. काहींची म्हणतो मी उगं पोटदुखी विचारलं नाही म्हणून काही नाही केलं. काय विचारायचं आहे? समाजाचं कल्याण झालं आहे. मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो. समाजाचं कल्याण झालेलं आहे. आणि याला जोडून एक महत्त्वाचा विषय, मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारला. त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलं आहे. 1902चे सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले. सातारा संस्थांचे सांगितले. विशेष करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो, कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आहे तोवर कोणी टेन्शन घ्यायचं नाही. एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही हे शब्द मी तुम्हाला आज देतो. एक सुद्धा राहणार नाही. जसं तुम्ही म्हणताय की सजेशन तुम्ही सुचवा, तसेच 15 दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात. काल छगन भुजबळांकडे बैठक झाली, सर्व ओबीसी नेत्यांनी. एक मिनिट त्याचं